दारू पिण्याच्या वादातून झालेल्या भांडणात कानशिलात लगावल्याच्या रागातून एका तरुणाने एकावर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली। सदरचा खुनी हल्ला हा रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास कृष्णा घाट येथे झाला। या हल्ल्यात वसंत पांडुरंग पवार हे गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी त्यांची पत्नी साधना वसंत पवार राहणार दत्तनगर सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अर्जुन बसप्पा सुतार राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी वसंत पवार हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील कर्नाळ रोडवरील दत्तनगर परिसरात राहतात। रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी शहरातील कृष्णाघाट परिसरात वसंत पवार आणि संशयित अर्जुन पवार हे दोघेजण बसले होते। या ठिकाणी दोघांमध्ये दारू पिण्यावरून वाद झाला। या वादातून वसंत पवार यांनी अर्जुन पवार याला कानशिलात लगावले आणि या रागातून संशयित अर्जुन सुतार यांनी त्याच्याजवळ असलेल्या अज्ञात धारदार हत्याराने पवार यांच्या पोटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले। जखमी पवार यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या प्रकरणी साधना पवार यांनी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अर्जुन सुतार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।